आजकाल सगळीकडेच ऐकायला मिळतं, स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम केल्याशिवाय काही पर्यायच नाहीये. सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट. पण खरंच सांगा, नक्की काय करायचं असतं? शॉपिंग, मी टाइम, की सगळ्यांना इग्नोर करायचं? मला पण काही वेळेपर्यंत हेच वाटायचं, पण हळूहळू कळायला लागलं की सेल्फ लव्ह ही एक फीलिंग नसून ही एक डेली हॅबिट आहे. नमस्कार, मी प्रियांका. आज आपण एक खूप इम्पॉर्टंट पण थोडा कन्फ्यूज करणारा विषय बोलणार आहोत. तो म्हणजे सेल्फ लव्ह करायचं म्हणजे नक्की काय करायचं. आज मी तुम्हाला सिंपल आणि रिअल गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही खरंच सेल्फ लव्ह आजपासूनच स्टार्ट करू शकता. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक बायको म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या किती चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो यावर फोकस ठेवतो. काम, जबाबदारी हे आत्ताच व्हायला पाहिजे, ते तेव्हाच व्हायला पाहिजे, आणि या सगळ्या चिडचिडीत कामात आपल्याला नक्की काय पाहिजे हेच आपण विसरतो. आपण आतून तुटून जातो आणि मग एक दिवस असा येतो, आपण स्वतःपासूनच दूर जातो. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःपासून दूर जाण्याची नाही, तर स्वतःकडे परत येण्याचा एक प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न खरंच खूप सुंदर आहे. चला आता बघूया सेल्फ लव्ह साठी 5 सिंपल गोष्टी. नंबर 1, सेल्फ एक्सेप्टन्स. स्वतःला स्वीकारा. आता ही काय भानगड? आपल्या छोट्या बाळाकडून ही एखादी चूक घडली की आपण त्याला जवळ घेतो आणि म्हणतो इट्स ओके. तेव्हा त्याला किती बरं वाटतं, मग स्वतःला का नाही? म्हणून आजपासूनच स्वतःला मनापासून एक्सेप्ट करा. कारण आपल्या चांगल्या, वाईटात, दुःखात, कोणत्याही परिस्थितीत सर्वप्रथम जी व्यक्ती आपल्या सोबत होती ती होती आपण स्वतः. म्हणून स्वतःला म्हणा, खरंच तूच होतीस जिने माझी साथ कधीच सोडली नाही. आय लव्ह यू सो सो मच. हेच आहे सेल्फ एक्सेप्टन्स, स्वतःला स्वीकारण्याची पहिली पायरी. नंबर 2, ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती तुम्हाला मानसिकरित्या कमजोर करतात त्यांना माफ करा. त्यांना विसरा, कारण तुम्ही शांतता डिझर्व करता. असं कसं? हे शक्यच नाही, मी हे करूच शकत नाही. करावंच लागेल. कारण कसं असतं, कधी कधी काही व्यक्तींना कळतच नाही की आपण समोरच्या व्यक्तीला किती हर्ट करून जातोय, आणि आपण त्याच गोष्टी आठवून, ती व्यक्ती आठवून स्वतःलाच त्रास करून घेतो. जे झालं ते झालं, त्यासाठी त्या व्यक्तीला माफ करून टाका, कारण हे तुमच्याच भल्यासाठी आहे. ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊच देऊ नका. मग बघा किती शांत वाटतं ते. नंबर 3, स्वतःशी बोला. रात्री 2 पर्यंत फोन तोंडावर पडत नाही तोपर्यंत आपण स्क्रोल करत राहतो आणि मग डिप्रेशन गळ्यात गुंतवतो. त्याने साध्य काहीच होत नाही. ह्या इंटरनेटच्या युगात सेल्फ टॉक खूप कमी झालाय. आठवतं का, आपण उन्हाळ्यात जेव्हा गच्चीवर झोपायला जायचो तेव्हा कितीतरी वेळ आपण स्वतःशी बोलायचो. त्यातून खूप प्रश्नांची उत्तरे मिळायची. म्हणून वेळ काढून स्वतःशी बोलायला शिका किंवा लिहून ठेवा. यातून तुमच्या खूप प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नंबर 4, स्वतःवर विश्वास ठेवा. खूप वेळा आपण स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतो. आपला न्यूनगंड जोपासत राहतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच येत असते असं नाही. आज एखाद्या छोट्याशा गोष्टीबद्दल स्वतःला ॲप्रिशिएट तर करून बघा. आपल्याला कुणाला सांगायला तर जायचं नाहीये ना. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःलाच कॉम्प्लिमेंट करा. स्वतःबद्दल चांगले शब्द वापरा. स्वतःवर विश्वास ठेवा.
नंबर 5, स्वतःला वेळ द्या. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे, जो तुम्हाला तुमचाच काढायचा आहे. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सगळ्याच गोष्टींच्या व्याख्या बदलल्या आहेत. त्या चकमकीत हरवून न जाता स्वतःची खरी काळजी घ्या, मेंटलीही आणि फिजिकलीही. रडायचं असेल तर रडा, बोलायचं असेल तर बोला. रडणं किंवा बोलून दाखवणं हा वीकनेस नाहीये, ही एक हिलिंग प्रोसेस आहे. सेल्फ लव्ह एक दिवसात जमणार नाही, पण दररोज थोडा थोडा करत गेला ना तर एक दिवस तुम्हाला कळेल, मी स्वतःशी खूप कम्फर्टेबल आहे. लक्षात ठेव, तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही. तुम्ही जशा आहात तशा तुम्ही खूप स्पेशल आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी रिलेट झाला असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासोबत अशाच रिअल गोष्टी शेअर करत राहीन. तोपर्यंत बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.